हाय फ्रेंड, कशा आहात? माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। बघा, खूप छान रेसिपी आहे, मुलांना सगळ्यात बेस्ट आवडणार रेसिपी आहे। बाहेर गेलो तर खूप पैसे जातात, ह्याला हक्का नूडल्स म्हणतात चायनीजमधला, आणि हाफ घ्यायला गेलं तरी पण खूप महाग पडतं आणि फुलला पण 100 रुपये काहीतरी चार्जेस आहेत। बघा, हे असं मिळतं 20 ते 25 रुपयाला मिळतं डीमार्टला किंवा बाहेर कोणत्याही शॉपमध्ये मिळतं। आणि जर पहिल्यांदा कोण करत असेल तर पाठीमागे सगळं माहिती दिलेलं असतं पॅकेटवर, आणि ते बघून आपण करू शकतो। एकदम साधं सिंपल आहे आणि सोपं आहे। बाहेर मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे गरम करायला। पाणी उकळून घ्यायचं आणि त्यामध्ये हे नूडल्स घालून 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवलं तरी चालतं, ते फुलतात। नाहीतर आपल्याला जर पाण्यात उकळायला टाकायचं असतील तरी चालतं। 5 मिनिटं उकळून घ्यायचं आणि तसंच ठेवून द्यायचं। बघा, 5 मिनिटाच्या आतच 3 मिनिटातच बघा हे उकळायला चालू झालं आणि असं छान फुललेलं आहे। बघा किती मस्त असं एकदम मऊ व्हायला लागले आणि ते काय असं चिटकत नाही, काही नाही, खूप छान असं सुट्ट होतं। बाकी काहीच करायचं नाही, ह्याला पाण्यात बाकी काही घालायचंच नाही आहे। आता बघा, मी ते पाणी नितळून, गरम पाणी नितळायचं आणि गार पाणी घालून परत स्वच्छ धुवायचं आणि साईडला ठेवायचं पाणी नितळून। आता इकडं मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपल्याला त्यात फक्त मीठ टाकायचं आहे पहिला सगळ्यात आधी, आणि मग आपल्याला काय करायचं आहे, टॅमॅटो आणि शिमला मिरची आणि कांदा लांब चिरून घ्यायचे आहेत, लांब लांब असं। बघा, हे असं चिरून घ्यायचे आहेत आपल्याला। एक पाकिट आणलं ना 4 माणसं आरामात खातील इतकं ते नूडल्स होतं भरपूर। आणि आपण जर बाहेर गेलो 4 माणसाचं आणायला तर 350 रुपये तरी आरामात आपले खर्च होऊन जातील। त्यापेक्षा काय करायचं, 20 रुपयाला हा पाकिट मिळतो, 20 ते 25 रुपयाला आणायचं आणि 4 माणसांच्यासाठी असं घरात केलं की एकदम सोपं जातं आणि हेल्दी पण होतं। त्यांनी त्यात कलर पण टाकतात, त्यामुळे ते काय होतं, बाधतं आपल्याला। त्यापेक्षा असं घरात करून खाल्लेलं कधीही चांगलंच। आता सुट्टा लागलात म्हटल्यानंतर मुलांना आवडतंच, म्हणून मी अशी पाकिट आणून ठेवते घरी। मग आता थोडीशीच हळद टाकले मी आणि हे व्यवस्थित सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असं। खूप छान लागतं हे आणि टेस्ट पण छान येतं। आणि पास्ता मसाला आणि मॅगी मसाला माझ्याजवळ घरी शिल्लक होता, मग तो मी एका बरणीमध्ये काढलेलं, ते 2 चमचे टाकले, टेस्ट छान येते त्याच्यानं। बाकीचं आपलं मसाले टाकण्यापेक्षा तो मसाला टाकला की आपलं रेडी झालं म्हणून समजायचं। आणि इथं बघा, मी आता डार्क सोया सॉस घालते, म्हणजे जे आपले नूडल्सला लागते ना ते माझ्याजवळ होतं, मग मी ते घालून घेतलं। आणि हे आपलं रेड सॉस घालायचं म्हटलं, पण नंतर म्हटलं नको, राहू दे म्हटलं, थोडंसंच तर टाकलं, मुलं नाही खाल्ली तर मग काय करायचं, म्हणून मी टाकलंच नाही, थोडंसंच टाकलं जरासं, त्यांना जास्त आवडत नाही सॉस। हे बघा, आता मी असं हे पाणी नितळून ठेवलेलं किती छान फुललेत बघा, ते असं सुट्ट झालेले आहेत, चिटकत नाहीत जरा पण, आणि खाताना तर टेस्ट वेगळीच येते, एक मज्जा। आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या। अशाच रोज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन। आणि व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा। बघा, आता आपण छान असं गार्निशिंग करून घेऊया। वास तर मस्त यायला लागलेला, नूडल्स मसाला आपला घातलेला म्हणून बघा। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू।